नमस्कार. आपण हल्लीच्या एक गायनेक प्रॉब्लेम जो खूप कॉमनली वाढतोय त्याला एंडोमेट्रियोसिस म्हणतात. आपण एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय होतं की जसं गर्भपिशवीमधनं पिरियडचं ब्लिडिंग खालच्या वाटे येतं आणि ते एंडोमेट्रियम मधनं येतं, म्हणजे आतल्या लेअर मधनं. पण काही स्त्रियांमध्ये ते एंडोमेट्रियमचे सेल्स पोटामध्ये असतात, म्हणजे गर्भपिशवीच्या आउटसाइड वॉलला लागलेले असतात, किंवा जे फॅलोपियन ट्यूब आहे, बीजनलिका किंवा अंडाशय, त्यांच्यामध्ये पण ते स्पॉट्स असतात आणि पोटामध्ये ब्लिडिंग होतं. प्रत्येक वेळेस पाळी आली की त्यावेळेस आतमधले जे स्पॉट्स आहेत तिथून पण थोडं ब्लिडिंग होतं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, पेशंटला खूप पेन होतं पिरियडच्या वेळेस, किंवा कधी कधी संबंध ठेवताना पेन होतं आणि त्यांना तिकडे आतमधले जे पेल्विक ऑर्गन्स आहेत ते एकमेकाला त्याच्यामुळे चिकटतात. त्यामुळे फर्टिलिटीचा इश्यू अशा पेशंटला येऊ शकतो. म्हणजे मूल पाहिजे पण मूल होत नाही एंडोमेट्रियोसिसमुळे, तसा होऊ शकतो. हा पण एक हॉर्मोन्स इरेग्युलर झाल्याचा प्रकार आहे, पण ट्रीटमेंट याच्यासाठी अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्ही गायनेकोलॉजिस्टला जर कन्सल्ट केलं तर इझिली ट्रीटेबल आहे. तर एंडोमेट्रियोसिस आपल्याला आहे की नाही, ते जर का आपल्याला पेन वगैरे होत असेल तर आपण आपल्या गायनेकोलॉजिस्टला कन्फर्म करून सोनोग्राफीद्वारे याला इझिली डायग्नोज करता येतं आणि हे ट्रीटेबल प्रॉब्लेम आहे.